नमस्कार, मी प्रवर देशपांडे, संचालक अनंत कॉम्पिटिटिव्ह क्लासेस नाशिक. सध्या संबंध राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, हे आपण सगळे जाणतोच. निवडणुका म्हटल्या की विकासाचा मुद्दा, विकासाच्या मुद्द्याबरोबर लोकप्रतिनिधींच्या उड्या आणि लोकप्रतिनिधींच्या उड्यांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांचे हाती असलेले ध्वज खाली ठेवणं आणि खालचे नवीन ध्वज उचलून ते हातामध्ये घेणं, हे सर्वसामान्य चित्र आपण कायमस्वरूपी बघत आलेलो किंवा बघतो. याही निवडणुकीत आपण तेच बघतोय. मागल्या वेळेला विधानसभेत आपण तेच बघितलं. पळापळ, धावपळ. मला आमदारकीचं तिकीट नाकारलं, मी दुसऱ्या पक्षात चाललो. दुसऱ्याने नाकारलं, तिसऱ्याकडे चाललो. जो मला तिकीट देईल आणि जो मला जनसेवेची संधी देईल त्याच पक्षामध्ये मी जाणार आणि त्याच पक्षाच्या माध्यमातून मी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार. ही प्रत्येक राजकीय नेत्याची मनोभूमिका आणि ही तुम्ही आणि आम्ही जाणतो. यातला उपरोधिकपणा तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल, जे मी आता बोललो यातला. गंमत अशी आहे ना की तुम्ही सगळे जाणतात, आम्ही सगळे जाणतो, नेते पण सगळे जाणतात, उमेदवार पण सगळे जाणतात, कार्यकर्ते पण सगळे जाणतात, पण भूमिका कोणीच घेत नाही. शेवटी ज्या वेळेला रिझल्ट येतात त्यावेळेला चित्र वेगळं असतं. मग प्रश्न हा उपस्थित राहतो की ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडत होत्या, नेते इकडून तिकडे उड्या मारत होते, पक्ष दुसऱ्यांना प्रवेश देत होते, निष्ठावंतांवर सोकॉल अन्याय होण्याच्या बातम्या ज्या वेळेला समोर येत होत्या, कार्यकर्त्यांमधली नाराजी प्रकट होत होती, सत्ताधारी आमदार ज्या वेळेला स्वतः पुढाकार घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर येत होते, असली सगळ्या प्रकारची वृत्त ज्या वेळेला आपण वाचत होतो, बघत होतो, असं चित्रच बघत होतो. मग ज्या वेळेला नेमकं मतदान झालं आणि ज्या वेळेला नेमका निकाल लागला, तर त्यावेळेला जी तुमच्या माझ्या मनामध्ये एक द्विधा अवस्था होती, एक प्रकारची चीड होती, एक प्रकारचा व्यवस्थेबद्दलचा संताप होता, तो प्रकट का नाही झाला? हे रिझल्टच्या दिवशी आपल्याला का नाही दिसत? म्हणून काही भूमिका ह्या आपल्याला घ्याव्याच लागतील. आणि त्या भूमिका का घ्यायच्या, कशासाठी घ्यायच्या, याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न मनामध्ये आलेले आहेत आणि ते तुमच्या बरोबर शेअर करावेत या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ प्रपंच. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अगदी काल परवापर्यंत एखाद्या XYZ आणि ABC पक्षाची युती झाली म्हणून एकमेकांना पेढे भरवणारे दुसऱ्या दिवशी DEF पक्षामध्ये निघून गेले. कारण काय, आम्हाला आता विकास करायचा आहे, विकासासाठी आम्ही या पक्षात आलो. मी कुठल्याही पक्षाचं, राजकीय पक्षाचं नाव घेत नाही किंवा व्यक्तीचं नाव नाही घेते. याच्या मागचा उद्दिष्ट हे केवळ आणि केवळ एकच आहे की तुम्हाला त्या लोकांपेक्षा, त्या लोकांच्या विचारधारेवर, कारण प्रातिनिधिक स्वरूपात कोणाची का नावं घ्यायची, असली अनेकांची जी मनोवृत्ती आहे तिच्यावर आपण भाष्य करतोय, मोठ्या स्केलमध्ये आपण बोलतोय. म्हणून मी तुम्हाला काही उदाहरणांच्या माध्यमातून हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाकी ह्या पक्षांचं किंवा या लोकांचं नाव घेऊन घेतल्यानंतर आपल्यावर काय कारवाई होऊ शकते, ह्या भीतीपोटी नाव घेण्याचं टाळतोय अशातला कोणताही भाग नाही. कारण जे सत्य आहे ते कारवाईला कधीही घाबरत नसतं. पण असे अनेक आहेत आणि त्या अनेकांची एकच मनोभूमिका आहे, तुम्ही आणि मी मतदार म्हणून गृहीत धरले जाणं. आणि हे आपण गृहीत धरले जाऊ नयेत म्हणून आपल्याला आज विचार करण्याची गरज आहे किंवा बोलण्याची गरज आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं आणि गेल्यानंतर काय करायचं की मी विकासाच्या मुद्द्यावर आलोय. मग आधीच्या पक्षात विकास होत नव्हता, मग तुला असं वाटत होतं की आधीचा पक्ष विकास करणार नाही, तर तिथं काय गेला होता, तिथं तू काय थांबला होता? यांचं उत्तर नाही, याच्यावर बोलू नका, आता हा मुद्दा चर्चेचा नाही, असे उत्तर द्यायची. मतदान करताना मतदारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहेत की नाही करणार आहेत, अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मी विधानसभेच्या वेळेला टाकला होता. आज जर मतदार
मतदार जागृत झाला नाही आणि मतदाराने साकल्याने जर विचार केला नाही की ज्या व्यक्तीला स्वतःचं इथिक्स नाही, ज्या व्यक्तीला स्वतःचं तत्व नाही, ज्याची तत्व रात्रीतून बदलतात, ज्याचे स्वतःचे विचार रात्रीतून बदलतात, तो व्यक्ती कुठल्या अँगलने कोणत्या प्रकारे विकास या तत्वावर धरून काम करेल, आपलं प्रतिनिधित्व करेल. आणि तो जर लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचा माझा प्रतिनिधी आहे, तर तुम्हाला मला जे इथिक्स असतील, तुम्हाला मला जर तत्व असतील, तर माझ्या प्रतिनिधीला पण तत्व असणं गरजेची आहेत ना. का तुम्ही आणि मी इथिक्स भरून बसायचं आणि माझा प्रतिनिधी हा इथिक्स शिवाय असला तरी मला चालेल, असं चालतं का? आणि नेमकं हेच होतंय. मी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेतो, माझे अनेक विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, वेगवेगळ्या पदांवर आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये इथिक्स नावाचा विषय आहे. त्या इथिक्स मध्ये जी रचना आहे प्रश्नांची किंवा जो सिलेबस आहे त्याचा मूळ उद्दिष्ट किंवा मूळ उद्देश असा आहे की जे सरकारी अधिकारी येतील ते तत्व मूलक असली पाहिजे, त्यांना तत्व असली पाहिजे, त्यांना मोरॅलिटी असली पाहिजे, त्यांना इथिक्स असलं पाहिजे, त्यांना मूल्य असलं पाहिजे, त्यांना मूल्य शिक्षण असलं पाहिजे. म्हणजे प्रशासनामध्ये येऊ घातलेल्या अधिकाऱ्यांकडनं मूल्यांची, तत्वांची, इथिक्सची आपण मागणी करायची आणि प्रशासनाचं दुसरं अंग असणाऱ्या शासनाकडे म्हणजेच लोकप्रतिनिधींकडे इथिक्स नसले तरी चालणार आहेत. हा कोणता विरोधाभास आणि हा कोणती न्याय्य प्रवृत्ती? माणूस म्हणून आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य मोरॅलिटी, मोरल्स, इथिक्स. जे बोलू ते करणं. आणि दर 2 मिनिटाला, दर 2 दिवसाला, दर एका निवडणुकीनंतर पक्ष बदलला जातो, विचारधारा बदलली जाते, तत्वांना तिलांजली दिली जाते आणि मतदार म्हणून हे आपण डोळ्यांनी बघायचंय. याच्यावर आपण काहीच निर्णय नाही घ्यायचा आहे. निर्णय घ्यायचा म्हणजे असंविधानिक पद्धतीने किंवा बेकायदेशीर पद्धतीने आंदोलन करा असं आमचं म्हणणं नाही. पण मतपेटीचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो सजगतेने वापरणं हीच आपली खरी जबाबदारी आहे, जो की अत्यंत संविधानिक मार्ग आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर यांचे कार्यकर्ते यांना सुद्धा माहिती नसतं की आपले भाऊ, दादा, अण्णा, आप्पा आज कुठे उद्या कुठे असणार आहे. कोणाकोणाच्या मोरॅलिटीशी, कोणाकोणाच्या भावनांशी हा सगळा संपूर्ण पद्धतीचा खेळ चालणार आहे. हे कुठेतरी मतदारांनी लक्षात घेण्याची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार हा तत्वांना जागृत राहून काम करणारा असेल, तत्वनिष्ठ असेल, त्याच्याच पद्धतीने किंवा त्याला योग्य ते मतदान करावं असंच मी तुम्हाला आवाहन करेन. मतदान जरूर करा, कारण तुमचा तो अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे आणि सबळ लोकशाहीचं ते सर्वोत्कृष्ट प्रतीक आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.